हॅलो नमस्ते. आज आपण कर्लीची कढी आणि मासे फ्राय बघणार आहे. तर हे मासे आहेत, त्यांना आम्ही मीठ लावून ठेवलेलं आहे 1 तास अगोदर आणि मग आता स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यांना असं ताजे आहे. कढीसाठी लागणारं साहित्य: खोबरं, कांदा, तिरफळ, धने आणि काश्मीरी पावडर, थोडीशी मिरचीची. तर हे आता आपण सगळं वाटून घेऊया मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून. आता कढईत आपण फोडणी देऊ. तर मी टोपात घेतलं आहे, तेल घातलं आहे 2 चमचा आणि कांदा घातला आहे. थोडासा ब्राऊन झाला की आपण हे वाटलेलं त्याच्यामध्ये सोडूया तेलात. 2 मिनटं चांगलं फ्राय करून घेऊया असं थोडंसं हलकं. आता आपल्याला हवं तसं पाणी घालू शकतात, जसं जाड पातळ तुम्हाला जसं लागतं तसं. आम्हाला तर पातळच लागतं थोडंसं, भाताबरोबर म्हणजे बरं पडतं. आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ. आता आपल्या कढीला चांगली उकळी आली. चांगली उकळून घ्यायचं, मग ते कच्चंपणा असतं ना ते निघून जातं. आता हे आपण मासे टाकूया त्यात. थोडेसे मी फ्राय करायला ठेवले आहेत मॅरिनेट करून, ते पण मी तुम्हाला दाखवीन. चांगले मिक्स करून घ्या. नंतर परत नाही हलवायचं, मग त्याचे काटे काटे होतात उकळल्यावर. आता याच्यात आपण 4-5 कोकमं टाकूया. त्याला जर आंबटपणा येईल तर चव पण छान येते आणि छान लागतं. आता आपली कढी झाली आहे, तर कोथिंबीर टाकून आपण गॅस बंद करू शकतो. आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, रवा आणि थोडासा मसाला आहे, कोकम आगळ आहे आणि लाल तिखट काश्मीरी पावडर आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ. तसं मिठाला मी लावली आहे मच्छी, पण थोडंसं वरून टाकलं की तेवढं चव पण अजून चांगली येते आणि चांगल्या प्रमाणात मीठ पण लागतं. आता आपण सगळं साहित्य टाकून घेऊया. हे आगळ आहे, मसाला ते मी टाकलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित, मॅरिनेट करून त्याला चांगलं. मी हे 10 मिनटं ठेवले होतं, पण हे आता तुम्हाला व्हिडिओसाठी मी दाखवते कसं करायचं आहे ते. आता हे सगळं तिन्ही वस्तू तुम्ही चांगले मिक्स करा, म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं एक मच्छीला लागू शकते व्यवस्थित, चव पण येईल चांगली. मॅरिनेट केलेली मच्छीला तर तुम्ही चांगल्या पद्धतीत थोडंसं 2-3 चम्मच असं तेल टाकून घ्या, जशी तुमची मच्छी आहे तशी. त्यानंतर तुम्ही त्याला चारी साईडनी चांगलं ते सगळं आपण मिक्स करून ठेवलेलं रवा, तांदळाचं पीठ आणि मसाला थोडासा, ते सगळं चांगलं मिक्स करा. आणि आता तुम्ही फ्राय करायला तेलामध्ये चांगलं चारी साईडने लावा, म्हणजे चांगली मस्त याची चव पण छान येते.
आता हे आपण पलटी करून घेऊया चांगले. तर हे थोडं मस्तपैकी एक साईडने चांगले शिजले आहेत. मस्तपैकी शिजली आहेत आपली मच्छी. आता ही बघा, ही डिश तयार झाली आहे मालवणी पद्धतीत. ह्या पद्धतीत तुम्ही बनवून बघा, खूप चव येते. आणि